आता कंपाऊंडेड PCM ह्याच्यात पहिले साइन वेव्ह सिग्नल जनरेटरच्या इकडची जी साइन वेव्ह आहे ती ॲज अ इनपुट द्यायची टू ADC इकडे, आणि मग त्याचं जे आउटपुट आहे ते इनपुट द्यायचं टू सबट्रॅक्टर. एवढंच कनेक्शन आहे पहिलं. आणि मग जेव्हा सगळे हे स्विचेस लेफ्ट साईडला असतील तेव्हा 8, मग हे एक इकडे केलं की 7, 6, आणि मग सगळे जेव्हा राईट साईडला होतील तेव्हा 5 हे बिट आहेत. मग त्याच्याप्रमाणे इकडे डिस्प्लेवर नंबर्स चेंज होत राहतील. मग पहिलं रीडिंग नाही घ्यायचं, हे फर्स्ट पार्ट, आणि सेकंड पार्टमध्ये ही जी साइन वेव्ह आहे ही ए लॉ कॉम्प्रेसरच्या इनपुटला द्यायची, आणि मग याचं जे आउटपुट आहे ते ADCच्या इनपुटला द्यायचं. आणि मग परत 8, 7, 6, 5 असे यांचे रीडिंग्स घ्यायचे. हे कनेक्शन तसंच राहणार. आणि मग ते रीडिंग्स ऑब्झर्वेशन टेबलमध्ये नोट डाऊन करायचे. हे झालं कंपाऊंडेड PCM.